हे शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठरवायचं आहे की आपली भांडणं लावून समोरचा आपला फायदा घेते त्याचं जरा लावा लागली ती काय भांडणं वाटतंय काय वाटत नाही. सोडा, हे भांडणं करायला दोघंही डॉक्टर आहेत आणि ती उच्च शिक्षित आहेत. बर ते भांडणं करणार नाहीत. बर. पण आपण कुठाही आपण ठरवायचं स्वतः. अच्छा म्हणजे लोक भांडण लावून आपण जगायचं असं करायचं नाही. बर हा बर महत्वाचा मुद्दा आपण ठरवायचं की बाबा रे लोकांचं भांडण लावावं का नाही लावायचं बर 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 असं. पण ते काय विरोधक तेच कार्य करणार. आपण हे ठरवायचं की बाबा आपण संयमानं जायचं. हो. कसं राहिलं आता जेडपी पंचायत समिती जेडपी पंचायत समिती बाबासाहेब देशमुख सांगतील ते. बर युती आघाडी झाली तर मान्य आहे काय सर्व मान्य आहे. ते जे सांगतील ते. बाबासाहेब देशमुख स्वतः म्हणते जरी मी आमदार असलो तर अख्खा तालुका आमदार आहेत. बाबासाहेब पण तेच म्हणत होते अख्खा तालुका आमदार. म्हणजे आपण आमदार जरी असलो तरी पण अधिकार आपण ते त्यांना दिलाय ना. मग त्यांनी निर्णय घेईल ते आपल्याला मान्यच असायला पाहिजे. अच्छा बर बर आमदार आता बघा बाबासाहेब भाषण बिषण जोरात करते पण आमदारासारखं काय आबासाहेबासारखं काय जमत नाही असं म्हणते ते. आबासाहेबांसारखं आबासाहेब 55 वर्ष मला माझ्या काळात की लास्ट बघायला आलं. बर 10-15 वर्ष. पण बाबासाहेब पण नवीन आहेत ही गोष्ट तितकीच खरी आहे. पण आहे अजून जाऊ द्या पुढं वातावरण. बर त्या गोष्टी समजून येतील समोरच्या नाही. पुणे एवढ्या 15 सीटा जे निवडून आणल्या नगराध्यक्ष आणला आता शेकापचं काय खरं नाही म्हणा लागली ती. शेकापचं काय खरं नाही वाट बघत बसा म्हणा. बर हो वाट असे आबासाहेबाची हयात गेली अजून तुमची पण गेली तर जमाय. फक्त पण आता बोलू नका वाईट वंगा. बर बर पण आता ही सगळं जी चाललंय गणित राजकीय गणित चाललंय एकत्र आली तर ही दीपक आबा वाईट आहे पांढरा पायाचा आहे ते आता पांढरा पाय होते की त्यांच्या बरोबर. मग त्यांच्या काय बिघडलं मग त्यांचं बी त्यांच्यामुळेच बिघडलं असं धरू आपण. पांढरा पायाचा असताना पण निवडून आली मग पांढरा पाय तुमच्या सोबत असेल तर चालतो. समोरच्या सोबत गेला का पांढरा पाय तुमचा कसला आहे ते तुम्ही ठरवा. तुमचा आधी चेक करा पाय कसा आहे ते. आता असं नसतंय. पण काय बोलतोय आपण कोण आहे हे भान नाही. बर हो राजकारणाची पातळी घसरायला लागली काय. अहो पूर्ण घसरल्या जमाय. म्हणजे वास्तविकता की बाबा रे आपण कुठल्या दर्जाचा माणूस आहे कुठली वाक्य वापरावं ते पण असावं. बर तसं काय होत नाही का लोकांना मान्य आहे की बाबा समोर 4 दिसतेत कार्यकर्ते काय पण बोललं तर चालतं. बर भाषण लय गाजली की पण काय करायचं गाजून. आपणाला काय पाहिजे काय हवाय. डोंगरण झाडं आपल्याला हवं आहेत का. बर आपणाला काय पाहिजे. पण नाव किती झालंय राज्यात. अहो नाव झालं नाव जगूया का. नावानं नुसतं जगतं का. आबासाहेबांचं बी नाव झालंच की. आबासाहेबांनी नाव कसं कमवलं काय त्यांनी कार्य कसं केलं. आजही आदर आहे विधानसभेत. आबासाहेबांचं नाव घेतलं तर अजूनही आमदार साहेब कोण होते काय होते हे सर्व गोष्टी माहीत आहेत. सवयच्या मार्गे माहीत आहेत. सत्ता जरी असली भाजपची असली शिवसेनेची असली राष्ट्रवादीची असली आपण महाराष्ट्राच्या बाहेरच आहे का. आपणालाही निधी मिळणारच. बाबासाहेब आणते काय निधी काय आणणार हो. बर सत्तेत नसताना नाही जरी यांचं काय जरी असलं तरी आणणार. सत्तेत असलं नसलं आणणार म्हणजे आणणार. बर आपण महाराष्ट्राच्या बाहेरच आहे का. देतील निधी आपल्याला देणारच. आपण सांगूला पॉलिटिक्स हे YouTube चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.